हा व्हिडिओ मुद्दाम मराठीमध्ये बनवतोय. का का तर मला माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाशी बोलायचं आहे. मला माझ्या शिवरायांच्या आणि शंभूराजांच्या मावळ्यांशी बोलायचं आहे. आपले राजे चित्रपटात लेझिम खेळताना दाखवले म्हणून संताप व्यक्त करणाऱ्या माझ्या भावंडांशी बोलायचं आहे. काय वाटतं तुम्हाला? ज्या बाळाची बालपणीच आई वारली त्याला मायेची सावली काय असते हे समजण्या अगोदरच हरवून गेली, याचं दुःख नसेल का त्याला? शिवरायांच्या मृत्यूनंतर आपले छत्रपती संभाजी महाराज रडले नसतील का हो? जर याचं उत्तर हो असेल तर शंभूराजे कधी आनंद व्यक्त करताना खळखळून हसले असतील ना. मित्रांची मस्करी केली असेल, त्यांच्यासोबत कधी लेझिम खेळली असतील. यात चुकीचं काय आहे मला समजत नाही. रणभूमीवर शत्रूला सळो की पळो करणारा माझा राजा चार आनंदाचे क्षण कसं अनुभवायचं आणि कसं नाही हेही जर आत्ताची पिढी सांगणार असेल तर राजा आपल्याला कळालेच नाहीत हो. आपण फक्त आपल्या सोयीप्रमाणे, आपल्या गरजेप्रमाणे, आपल्या संकुचित विचारसरणीने या महान व्यक्तींना कैद करून ठेवलंय. याची जाणीव आहे का आपल्याला? जी माणसं त्यांच्या कर्मानं इतकी मोठी झालीत की लोक त्यांना देव मानू लागली, आज तीच प्रजा त्याच देवाचं माणूस पण हरवून घेतीये. हे समजतंय तुम्हाला? एक बारकं गणित सांगतो, थोडं किचकट आहे पण मला खात्री आहे तुम्हाला समजेल. देवातला आणि माणसातला मला समजायला फरक सांगतो. आपण जेव्हा एखाद्याला देव मानतो तेव्हा आपण त्याला देव का म्हणू असं शक्यतो विचारत नाही. हा श्रद्धेचा विषय असतो. आपण हे मान्य करतो की देव जे पण करतो बरोबरच करतो. त्यामुळे देवाला कर्माने बांधलेलं नसतं, पण माणूस हा कर्माने बांधलेला असतो. तो जे कर्म करतो त्यावरून त्याला येणाऱ्या पिढ्या ओळखतात. मग वाईट कर्म करणारा क्रूर राक्षस आणि चांगले कर्म करणारा भला देव माणूस. मग ज्यावेळेस आपण आपल्या थोर माणसांना देव मानू लागतो ना, त्यावेळेस आपण एकीकडे त्यांची पूजा करतो आणि दुसरीकडे त्यांचं माणूस पण विसरून जातो, त्यांचे विचार विसरून जातो. त्यांच्याकडून आपण काय शिकावं, ती एवढी महान का होती, या महत्त्वाच्या गोष्टींचा नवीन पिढ्यांना विसर पडू लागतो. जणू एखाद्या दैवताबद्दल आपल्याला फारशी माहिती नसताना त्याच्या मंदिरात फक्त श्रद्धेने डोकं टेकवावं असं ते गणित. याने होतं काय तर पिढी दर पिढी इतिहास हरवत जातो. आणि मला माझ्या नवीन पिढीत हे प्रकर्षाने जाणवतंय. कित्येकांना इतिहास खरंच माहीत नाही हो, पण तरीही आपल्या इतिहासाचा त्यांना अभिमान आहे. मग जेव्हा कोण काहीतरी सांगतो आणि आपल्याला त्याची माहिती नसते, आपण डोळे झाकून ते बरोबर मानू लागतो. एवढी आंधळी पिढी आहे का आपली? बिलकुलच नाही. छत्रपती शिवाजी महाराज जर आज असते तर लोकांचे त्यांच्याविषयी असलेले प्रेम पाहून कदाचित त्यांना आवडलं असतं. पण त्यांच्या स्वराज्यात आज स्त्री सुरक्षित नाही. गावाच्या सरपंचांचा खून केला जातो. वाढता गुंडाराज. गरीब जनतेला शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी हजारो रुपये मोजावे लागतात. सरकारी दवाखाने जिथे ECG, MRI सारख्या सुविधा आजही उपलब्ध नाहीत. आणि सरकारी शाळा ज्यांकडे गरीब जनता शिक्षणातून प्रगती व्हावी म्हणून आशेने बघते, त्यांची सध्याची स्थिती पाहता महाराजांना नक्कीच जास्त वाईट वाटलं असतं राव. कारण हे खरे मुद्दे आहेत महाराजांच्या शिकवणीप्रमाणे संताप व्यक्त करण्यासाठी. माझ्या भावांनो, समजून घ्या. म्हणून म्हणतो, फक्त आपल्या राजांचा जय जयकार करू नका, तर त्यांना वाचा, त्यांना समजा, त्यांचे विचार आचरणात आणा. मला कळतंय जे मी बोलतोय हे खूप संवेदनशील आहे, पण तेवढा विश्वासही आहे की माझे राजांचे मावळे समजून घेतील. जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजी.